नमस्कार पब्लिक, मी आहे छत्रपती संभाजीनगरचा SK. आज आहे ना भाई, आम्ही चाललो होतो मोठ्या महादेवाला, म्हणजे पिनाकेश्वर महादेवाला. आपल्यासोबत आहे आपले काय मित्र, आकाश भाऊ, माग ऋतिक भाऊ आणि शुभम भाऊ. चला मग बघू काय काय होतं. सर्व काही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, जवळपास आम्ही ना जातेगावच्या आसपास पोहोचलोय, म्हणजे बोलटांच्या वगैरे अलीकडे. पण रस्ता एवढा खतरनाक आहे ना रस्ता. गाडी ना डायरेक्ट 20-30च्या स्पीडनं चालावं लागू राहिली. आता आम्ही ना जातेगाव मध्ये, जातेगाव पासून आहे ना काहीच अंतरावर आहे मोठा महादेव, जो की इथून जावं लागतं. ही जी कमान आहे ती. चला जाऊ पुढं आणि सांगतो तुम्हाला काय होत आहे. एवढा खतरनाक रस्ता आहे आणि त्यातल्या त्यात ना भंगार बस आली. सरकारी बस आहे, मग ती भंगारच राहते. आम्ही तिकडे चाललो होतो, जाता जाता आहे ना टारली पलटी होताना दिसली. खतरनाक अशी पलटी होईल, म्हणजे व्हायलाच होती पलटी. टारली का ना पलटी गेली ना काही माहित नाही, पण एक टायर गायब आहे तिथं, म्हणजे टायरच निघून गेला असं, त्याच्यामुळेच पलटी झाली असं. काय वाटतं शिवम भाऊ तुला? टायर निघल्यामुळे पलटी झालेली, ऍक्सेल तुटलेलं इथं. ऍक्सेल तुटेल का? मित्रांनो, आम्ही ना मोठ्या महादेवाच्या जवळपास आहे. इथनं बघताय ना 2.5 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता मोठा महादेव ना वरती आहे. आता निघू, पण वरती जाण्याचा रस्ता आहे ना एवढा खतरनाक आहे, तुम्हाला दाखवतो. कार पण जाते वरती, पण थोडा आहे ना खतरनाकच वर्ग रस्ता. ही आहे मोठ्या महादेवाची कमान, म्हणजे पिनाकेश्वर महादेवाची कमान. इथनं आपल्याला आहे ना वरती जायचंय. रस्ता बघू शकता तुम्ही, किती ऑसम आहे. आमचा ड्रायव्हर एवढा खतरनाक आहे ना भाई, गाडी डायरेक्ट आहे ना हालटून देतो. वेळेस आहे ना मी फॅमिली सोबत आलो होतो आणि एवढा खतरनाक गेम झाला होता माझ्यासोबत. गर्दी वगैरे होती आणि एक टन एवढा खतरनाक आहे की त्याच्यावर ना मी घातली आणि गाडी डायरेक्ट आहे ना मागे चालली आली ती. मारता मारता वाचलो सगळे. रोड डायरेक्ट आहे ना भाई 60 डिग्री आहे वरती. मित्रांनो आता धम्मा ना भाई, इड तुटली ती पाय मोसम. आपने आमचा रिक्स घ्या भाई, आमचा मित्र वाला तुम्ही कशी गाडी चालतो. ओके भाई. काही नाही, फक्त मारता मारता वाचलंय थोड्यावरून, ते कोणाला नाही सांगत मी. गिअर चेंज. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय मोठ्या महादेवाच्या पायथ्याशी. हे मंदिर बघू शकता तुम्ही. आता मस्त पैकी नारळ वगैरे घेऊ आणि तो मंदिरात. नारळ जाता तुमच्या दुकानावर येत जाते लोक. सो गाईस, हमने लिहिले आहे नारळ. आणि मित्रांनो, इथं जर म्हणजे नारळ इथं फोडीत नाही राहत, कारण Direct महादेवाला अर्पण direct करतात. नारळ वाहता, तर त्याच्यामुळे इथं जर आले तुम्ही तर नारळ घ्या आणि डायरेक्ट वाहून द्या. नारळ वाहा. मित्रांनो, आता चाललोय आम्ही मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. मंदिराचं आहे ना काम चालू आहे, त्यामुळे ना उलट्या बाजूला जावं लागतंय. हे आहे बाई मंदिर, खूप सुंदर मंदिर असं. आणि लोकांची श्रद्धा पण या मंदिरावर ना खूप जास्त आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे जे मंदिर आहे, वरती एवढं खतरनाक वार झालंय ना बाई, डायरेक्ट उडराल माणूस. दर्शन वगैरे झालंय मस्त पैकी आमचे. एक नंबर वाटलं पाहिजे. आता आपण ना ड्रोन वरती सोडलंय आणि तुम्हाला दाखवतो कडक शॉट कशी आली.
इथला झेंडा आहे ना श्रावण निमित्त आहे ना बदलण्यात येतोय आणि तो पण आमच्या समोर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आहे ना त्याच्या वरती चढले आणि झेंडा लावताय. लगेच लावून देतील ते झेंडा आणि आपण पण चालले जाऊ घरी. मित्रांनो आमचं आहे ना दर्शन वगैरे झालंय आणि एक नंबर वाटलं बरं का इथं. तुम्ही पण या, भारी वाटेल तुम्हाला. श्रावण महिना चालूच होतोय त्यानिमित्त तुम्ही पण या. काल आकाश भाऊ काय बोलत आहे तुम्हाला? काय नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाऊचं पहिलं चॅनल डेट झालं युट्यूबचं, आता नवीन चॅनल सुरू केलंय. सपोर्ट करा गाईज. भेटूया आपण नवीन अशाच ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.